ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी हा टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे. पोटेन्शियल एनर्जी, ॲज वी नो, द एनर्जी इज डिवायडेड इंटू टू टाइप्स, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? त्या एनर्जी पजेस बाय अन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशनमुळे जी एनर्जी प्राप्त होते ती म्हणजे काय आहे? कायनेटिक एनर्जी. अँड पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट द एनर्जी which is held by an object because of its position or configuration. एखाद्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे किंवा त्याच्या कॉन्फिगरेशनमुळे त्याला जी एनर्जी प्राप्त होते ती म्हणजे काय असणार आहे? दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. किंवा त्याची सेकंड डेफिनेशन पण आपल्याला कन्सिडर करता येईल. और पोटेन्शियल एनर्जी इज वर्क डन. काय पोटेन्शियल एनर्जी? इट इज नथिंग बट द वर्क डन अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इन अचिव्हिंग अ सर्टन पोझिशन और कॉन्फिगरेशन. एखादी सर्टन पोझिशन अचीव्ह करण्यासाठी किंवा कॉन्फिगरेशन अचीव्ह करण्यासाठी जे काही वर्क डन फॉर्म होणार आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट वर्क डन. ओके. देर इज अ युनिव्हर्सल प्रिन्सिपल विच स्टेट्स दॅट एव्हरी सिस्टीम ऑलवेज कन्फ्युगर्स इटसेल्फ इन ऑर्डर टू हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय? एव्हरी सिस्टीम ट्रायज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे प्रत्येक सिस्टीम ही आपली पोटेन्शियल एनर्जी काय करत असते? मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करत असते. हे आपल्याला 2 एक्झाम्पल्स कन्सिडर करून स्टडी करायचं आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. अ स्प्रिंग इन इट्स नॅचरल स्टेट पजेस मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. स्प्रिंग आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहे की ती नॅचरल स्टेटमध्ये असताना तिची पोटेन्शियल एनर्जी कशी असणार आहे? दॅट इज मिनिमम असणार आहे. वेन वी स्ट्रेच इट और कॉम्प्रेस इट वी परफॉर्म वर्क डन अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स और इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स. ज्या वेळेला स्प्रिंग नॅचरल स्टेटमध्ये असते म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते आणि एक्झॅक्टली तिला जर कॉम्प्रेस केलं किंवा स्ट्रेच केलं तर काय होणार आहे? वी परफॉर्म वर्क डन अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स और इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स. इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स किंवा कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट वर्क फॉर्म होणार आहे. ड्यू टू दिस फोर्स रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन particles of system changes and its potential energy increases. स्प्रिंगला कॉम्प्रेस केलं किंवा स्ट्रेच केलं म्हणजे वर्क डन फॉर्म झालं आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स किंवा इलास्टिक रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट. आणि या फोर्समुळे रिलेटिव्ह डिस्टन्स आहे इच अँड एव्हरी पार्टिकलमधलं ते काय होतं आहे? चेंज होते. आणि रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स जेव्हा चेंज होतं तेव्हा पोटेन्शियल एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. द स्प्रिंग फायनली रिगेन्स इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन ऑफ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी ऑन रिमूव्हल ऑफ अप्लाइड फोर्स. आणि जसं आपण त्या स्प्रिंगला काय केलं? रिलीज केलं. म्हणजे जे स्ट्रेच पोझिशन किंवा कॉम्प्रेस पोझिशन होती तिला आपण रिमूव्ह करून त्याला नॅचरल स्टेटमध्ये जेव्हा स्प्रिंग पुन्हा येते दॅट इज स्प्रिंग फायनली रिगेन्स इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन ऑफ मिनिमम पोटेन्शियल, जी त्याची ओरिजिनल होती शेप त्या पोझिशनला ती जेव्हा येते केव्हा येते? पण ती आफ्टर रिमूव्हल ऑफ द अप्लाइड फोर्स. जेव्हा आपण जो अप्लाइड फोर्स आहे
तो रिमूव्ह केला म्हणजे मग ती त्याच्या काय येते, ओरिजिनल कन्फिगरेशनला येते, म्हणजे तिची पोटेन्शियल एनर्जी काय असते, मिनिमम असते. नाव कन्सिडर द एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी केलं स्प्रिंगचं, जेव्हा ती नॅचरल स्टेटला होती आणि जेव्हा त्याच्यावर काही सर्टन फोर्स अप्लाय करून त्याला कॉम्प्रेस केलं किंवा रिलॅक्स केलं, त्यावेळेला त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होते, चेंज होते, म्हणजे इन्क्रीज होते, कारण त्याच्या दोन पार्टिकल्समधलं डिस्टन्स हे काय होतं आहे, चेंज होतं आहे, म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. नाव इन सेकंड एक्झाम्पल, ॲज द ऑब्जेक्ट इज लाईंग ऑन अर्थ. आता ऑब्जेक्ट कुठे आहे, विच इज लाईंग ऑन द सरफेस ऑफ अर्थ. The system of that object and earth has minimum potential energy. This is the gravitational potential energy of the system due to gravitational force. एखादा ऑब्जेक्ट ज्या वेळेला अर्थ सरफेसवर असेल, म्हणजे त्याच्यावर एखादा एक्सटर्नल फोर्स वर्क करत नसेल, त्यावेळेला त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी कशी असणार आहे, दॅट इज मिनिमम असणार आहे. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. त्याच पोटेन्शियल एनर्जीला काय म्हटलं जातं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी त्या सिस्टीमची. ती कशामुळे असणार आहे, दॅट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण सपोज इफ वी लिफ्टिंग द ऑब्जेक्ट टू सम हाईट, त्या ऑब्जेक्टला काय केलं, काही सर्टन हाईटवर लिफ्ट केलं, नेलं सर्टन फोर्स अप्लाय करून. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ऑब्जेक्ट अँड अवर फिंगर्स बॅलन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग जो त्याच्यावर अप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो बॅलन्स करण्याचं काम कोण करणार आहे, दॅट इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ऑब्जेक्ट अँड आवर फिंगर. बघा, एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासून लिफ्ट केलेला आहे, म्हणजे त्याच्यावर सर्टन फोर्स अप्लाय केला, तो या हाईटवर आणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कुठलीही ॲक्शन जेव्हा केली जाते त्याच्याच इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फॉर्म होत असते, अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ. काय न्यूटन्सचा थर्ड लॉ, ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट, किंवा वेन एवर देर इज ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फॉर्म्स. अकॉर्डिंग टू दिस लॉ, ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासून लिफ्ट केला जातो, म्हणजे पुन्हा ऑब्वियसली काय फॉर्म होणार आहे, वर्क डन फॉर्म झालं. वर्क डन फॉर्म झालं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते, बिकॉज ॲज वी नो वर्क डन इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग हा जो काही ऑब्जेक्ट आहे हा बॅलन्स करण्याचं काम कोण करतं, दॅट फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ऑब्जेक्ट अँड अवर फिंगर. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ऑब्जेक्ट अँड अवर फिंगर, हे दोघंही फोर्सेस जे इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनने वर्क करत असणार आहेत, ते दोघंही काय करतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स करतात. When allowed to fall, then it increases the capacity to acquire the kinetic energy and hence potential energy increases. आणि जेव्हा आपण त्याला सोडून देतो, रिलीज करतो, जर त्याच्यावर आपण त्याला लिफ्ट केलेलं होतं त्या पोझिशनपासून त्याला काय केलं, रिलीज केलं, म्हणजे त्याच्यावर अप्लाइड केलेला फोर्स जो आहे तो आपण काय केला, रिलीज केला. त्यावेळेला when allowed to fall, then it increases the capacity to acquire the kinetic energy. असं केल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी जी काय आहे ते एक्वायर करण्याची जी काही कॅपॅसिटी ती काय होते, इन्क्रीज होते.
त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज झाली कायनेटिक एनर्जी एक्वायर करण्याची, म्हणजेच ऑब्वियसली पोटेन्शियल एनर्जी पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. वर्क डन अगेन्स्ट अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट विच इज इक्वल टू वॉट, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच जे वर्क डन फॉर्म झालेलं आहे अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, ते कशाच्या बरोबरीने असणार आहे, दॅट इज इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. बट ॲज वी नो वर्क डन that is W, which is equal to what, force into displacement, that is vector F into d vector dx, where F is nothing but force and dx is nothing but displacement which is formed during the process, and which is exactly equal to increase in potential energy, that is du, where du is nothing but change in potential energy, dx is nothing but displacement of an object, and F is nothing but force acting on the object. Next, there is expression for gravitational potential energy. The gravitational potential energy is nothing but the minimum potential energy. Kutli minimum potential energy? When the object is lying on the surface of Earth, the system of that object and Earth has minimum potential energy. जेव्हा ऑब्जेक्ट कुठे अर्थ सरफेसवर आहे त्यावेळेला त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी कशी असणार आहे, मिनिमम असणार आहे. आणि त्याच मिनिमम पोटेन्शियल एनर्जीलाच आपण काय कन्सिडर करतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, दॅट इज मिनिमम पोटेन्शियल एनर्जी possessed by an object due to its position, okay, where Fg is nothing but the work done against gravitational force, work done against gravitational force Fg. dr is nothing but displacement of an object. आपल्याला माहिती आहे एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्याचं काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट फॉर्म होणार आहे, म्हणजेच वर्क डन फॉर्म होणार आहे. इन्क्रीज इन आणि वर्क डन फॉर्म झालं म्हणजेच काय होतं आहे की पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते. देअरफॉर इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी du इज इक्वल टू व्हॉट, वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल force, which is equal to what, minus Fg into dr in vector form, that is du is equal to what, minus vector Fg into vector dr. Equation 1 consider केलं त्याला. वर्क डन म्हणजेच ऑब्वियसली चेंज इन और इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. ते किती आहे, मायनस वेक्टर Fg इंटू वेक्टर dr. त्याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर केलं. इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज फ्रॉम इनिशियल, दॅट इज फ्रॉम वेक्टर ri टू फायनल, दॅट इज वेक्टर rf. इनिशियल पोझिशन त्याची वेक्टर ri होती आणि फायनल पोझिशन कुठली आहे, दॅट इज वेक्टर rf. म्हणजे ri पासनं rf या पोझिशनपर्यंत त्याचं काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट झालं आहे ऑब्जेक्टचं. त्याचं डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, दॅट इज डेल्टा यू, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन वेर इज फ्रॉम ri टू rf इंटू ब्रॅकेट du, विच इज इक्वल टू काय असणार आहे, इंटिग्रेशन वेर इज फ्रॉम ri टू rf into bracket, as we know du from equation 1
इज नथिंग बट मायनस वेक्टर एफ जी इंटू वेक्टर डी आर. ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मधनं डी यूची इक्वेशन 2मध्ये पुट केली. देअरफॉर विच इज इक्वल टू इंटिग्रेशन व्हेरीज फ्रॉम आर आय टू आर एफ इंटू ब्रॅकेट मायनस वेक्टर एफ जी इंटू वेक्टर डी आर. इक्वेशन 2 कन्सिडर केलं त्याला. As gravitational force of earth Fg, that is vector Fg, which is equal to किती आपल्याला माहिती, that is minus gmm upon r square into unit vector r, where unit vector r is nothing but unit vector r. Gravitational force आपल्याला माहिती आहे अर्थसाठी in vector form, minus gmm upon r square into unit vector r. Okay, for the earth and mass system, earth and mass system साठी delta u is equal to integration varies from ri to rf du is equal to what? Integration varies from ri to rf, which is minus into bracket fg ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये कुठली पुट केली, मायनस जी एम अपॉन आर स्क्वेअर इंटू युनिट वेक्टर आर आणि वेक्टर टी आर ॲज इट इज. त्याला आपण काय नाव दिलं, इक्वेशन 3 कन्सिडर केलं. त्याला जर सॉल्व केलं त्याच्यात कॉन्स्टंट टर्म्स कुठल्या आहेत, विच इज इक्वल टू जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम आणि व्हेरिएबल टर्म्स कुठल्या आहेत, दॅट इज इंटिग्रेशन आर आय टू आर एफ into bracket dr upon r square as vector dr along unit vector r. As initially the object, that is ri, is nothing but infinite. ri म्हणजे इनिशियल पोझिशन ऑब्जेक्टची किती आहे, इन्फिनाइट पोझिशन आहे आणि फायनल पोझिशन किती कन्सिडर केली, दॅट इज स्मॉल आर. आर आय इज नथिंग बट इन्फिनाइट अँड इफ आर एफ इज नथिंग बट स्मॉल आर अँड पोटेन्शियल एनर्जी इनिशियली किती असणार, एक्झॅक्टली 0. असं असेल त्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम यू आर ग्रॅव्हिटेशनल विच इज इक्वल टू काय असणार आहे, जी एम एम इंटू ब्रॅकेट 1 अपॉन आर आय मायनस 1 अपॉन आर एफ. इक्वेशन 4 कन्सिडर केलं त्याला, वेअर आर आय इज नथिंग बट इन्फिनाइट अँड आर एफ इज नथिंग बट स्मॉल आर. या व्हॅल्यूज इक्वेशन 4मध्ये आर आय आणि आर एफच्या पुट केल्या आहेत. आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम यू आर ग्रॅव्हिटेशनल विच इज इक्वल टू GMM into bracket 1 upon infinity minus 1 upon r. But as we know 1 upon infinity is nothing but 0. Therefore gravitational potential energy which is equal to minus GMM upon r. Equation 5 consider केलं त्याला. कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल, पोटेन्शियलची कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची आहे. ॲज वी नो यू दॅट इज पोटेन्शियल एनर्जी विच इज इक्वल टू वॉट, मायनस जी एम एम अपॉन आर. आत्ताच आलेलं जे काय आपलं इक्वेशन आहे पोटेन्शियलचं, दॅट इज यू विच इज इक्वल टू काय आलं, मायनस जी एम एम अपॉन आर विच इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर इंटू एम कन्सिडर केलेलं आहे. पण जी एम अपॉन आर इज नथिंग बट व्ही ई सफिक्स आर. व्ही ई सफिक्स आर विच इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. हेच म्हणजे काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास किंवा ग्रॅव्हिटेशनल
potential of earth at distance r. Gravitational potential. Equation 1 consider केले. Factor minus gm upon r is nothing but ve suffix r. Depends only upon the mass of earth and its location. हे कशावर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे कशावर डिपेंड असणार आहे? दॅट इज द मास ऑफ अर्थ अँड इट्स लोकेशन अँड इट इज डिफाईन ॲज द ग्रॅव्हिटेशनल potential of earth at distance r from its center. ve suffix r लाच काय म्हणतो आपण? that is gravitational potential energy at distance r from its center. Therefore gravitational potential energy u, which is equal to what? Gravitational potential into mass, that is Vr into m. Therefore gravitational potential is gravitational potential energy per unit mass. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट मासला कुठे शिफ्ट केलं? अनदर साईडला शिफ्ट केलं पहिल्या इक्वेशनमध्ये. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर unit mass, that is u upon m, is nothing but gravitational potential, that is Vr. मग याच्यावरून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची डेफिनेशन काय कन्सिडर करता येईल? दॅट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. Now gravitational potential difference between any two points is gravitational field. आणि त्यालाच आपण कसं लिहू शकतो? which can be written as v2 minus v1. Gravitational potential difference तो कसा लिहिला जातो? that is v2 minus v1. Final gravitational potential minus initial gravitational potential. म्हणजेच काय? Gravitational potential difference between any two points, which is equal to what? u2 minus u1 upon m, where u2 is nothing but final potential energy and u1 is nothing but initial potential energy. And as we know, gravitational potential is nothing but the gravitational potential energy per unit mass. या डेफिनेशनचा यूज करून आपण हे इथे मेन्शन केलं आहे. दॅट इज v2 minus v1 is equal to what? u2 minus u1 upon m, which is equal to, as we know, change in potential energy is nothing but work done. पोटेन्शियल एनर्जी चेंज होते म्हणजेच काय होतं आहे? वर्क डन फॉर्म होतं आहे. दॅट इज dw, which is equal to dw upon m. इक्वेशन 2 कन्सिडर केलं आहे. दॅट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट वर्क डन. म्हणजेच मग आता फॉर्म्युला काय तयार झाला? दॅट इज v2 minus v1 which is equal to dw upon m. That is change in potential energy per unit mass. That is work done per unit mass. त्यालाच आपण काय म्हणतो दुसरं? in another word, that is work done per unit mass. For the system of any two masses, आता एखाद्या सिस्टीम एनी टू मासेससाठी m1 and m2 सेपरेटेड बाय डिस्टन्स r, देअरफॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? दॅट इज u, विच इज इक्वल टू वॉट? मायनस gm अपॉन r. हा फॉर्म्युला आहे त्याचा स्टँडर्ड. दॅट इज u इज इक्वल टू मायनस gm अपॉन r. बट हिअर कॅपिटल M इज नथिंग बट m1 and small m is nothing but m2 and small r is nothing but the distance between the two masses. Therefore u is equal to, that is gravitational potential energy is nothing but minus gm1 m2 upon r, which is equal to what? v1 into bracket m2 again, which is equal to v2 suffix m1. Hence v1 and v2 are the gravitational potentials at r due to mass m1 and m2
रिस्पेक्टिवली. दोघं मासेसमुळे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची व्हॅल्यू किती असणार आहे? V1m2 which is equal to V2m1 which is equal to Gm1m2 upon r square.